ते बाकी आहे गणेशजी पाटील सरांचा आपण सन्मान इथे करूया. भरपूर चांगली अंपायरिंग आपण त्यांची या स्पर्धेमध्ये पाहिली, त्यांचा आपण सन्मान इथे करूया. जतीन दादांच्या शुभेच्छा सन्मान केला जाईल. अरुणजी भामरे साहेबांच्या वतीनं गणेशजी पाटील सरांचा आपण सन्मान करूया. त्यानंतर अतुल शर्मा सरांचे आपण सन्मान इथे करूया. भरपूर चांगली अंपायरिंग त्यांचीही आपण पाहिली. अतुल शर्मा सरांचा सन्मान आपण करूया. त्यांची भरपूर चांगली अंपायरिंग आपण पाहिली. त्यांचाही सन्मान तर इथे केला जातो. तसेच सूरज वर्मा त्यांचाही आपण सन्मान इथे करणार आहोत. सूरज वर्मा रिपोर्टर आपण या.
आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट 40+ फॉर्मॅट देऊया आणि ट्रॉफी देण्याकरिता मी विनंती करीत आहे की मंचावरती उपस्थित सन्माननीय अरुण पाटील साहेब आणि तसेच अरुण भामरे साहेबांनाही मी विनंती करतो. दोन्ही मान्यवरांच्या शुभेच्छा आपण देऊया. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट 40+. विकेट्स घेतले 6. विकेट्स घेतले 6. टीमचं नाव भार्गव फायटर्स आणि बॉलरचं नाव निलेश ताडकर. इज अ बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट इन 40+ फॉर्मॅट. जोरदार झाला होऊन जाऊ द्या, कारण भार्गव फायटर्स चॅम्पियन बनली आणि त्यामध्ये निलेश ताडकर यांचाही फार मोठा रोल होता, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये भरपूर चांगली बॉलिंग आपण त्यांची पाकली आणि निलेश ताडकर ठरलेत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट इन 40+ फॉर्मॅट. परेश दादा भोईर या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट इन 40+ फॉर्मॅट. रन्स बनवलं 78. संघाचं नाव रन्स बनवलं 78. टीमचं नाव श्रुती कन्स्ट्रक्शन आणि खेळाडूचं नाव बजरंग पाटील. इज द बेस्ट बॅट्समन. टुर्नामेंट साठी आम्हाला अंजना बबन भोईर यांचा स्मरणार्थ निलेश अशोक भोईर यांच्याकडनं आम्हाला कूलर पुरस्कृत झालेला आहे. त्यांचे मी विशेष आभार व्यक्त करतोय आणि देऊया 40+ फॉर्मॅट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आपण देऊया 40+ फॉर्मॅट. या स्पर्धेमध्ये भरपूर साऱ्या 40+च्या खेळाडूंनी इम्प्रेस केलं आणि मी म्हणेन मला असं वाटतं की युवा खेळाडूंपेक्षा जास्त 40+चे खेळाडू चांगले खेळले आणि देऊया प्ले ऑफ द टुर्नामेंट इन 40+ फॉर्मॅट. विकेट घेतले 4. रन्स बनवल्या 74. संघाचं नाव श्रीजीवी वॉरियर्स आणि खेळाडूचं नाव मनोज पांडे. इज अ प्ले ऑफ द टुर्नामेंट इन 40+ फॉर्मॅट. लाजवाब खेळ मनोज पांडे यांचाही आपण पाकला. बॉलिंग असो बॅटिंग असो 4 विकेट घेतले आणि 74 धावा बनवला. एकदा जोरदार झाला होऊन जाऊ द्या मनोज पांडेसाठी. श्रीजीवी वॉरियर्स टीमचा प्रवास आपण पाकला सुपर 6 पर्यंत आणि त्यामागे मोलाचा वाटा मनोज पांडे यांचाही होता, कारण 74 धावा
4 विकेट्स काढले. मनोज पांडे ठरले प्लेयर ऑफ द टुर्नामेंट इन 40+ फॉर्मॅट. वेल प्लेड मनोज. लाजवाब खेळ मनोज पांडे यांचा आपण पाहिला. वेल प्लेड. आपण देऊया फायनल मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया. आणि एक वेळेला संघ अडचणीमध्ये होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती 12 वाजले. बट तो आला आणि त्याचा बाट मधनं षटकार आला, चौकार आला. तोच राहुल ठरला या फायनल मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. आणि प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया. आणि सर्वप्रथम आपण ट्रॉफी देणार आहोत. आतिश भामरे यांच्या वतीने 2000 रुपयाचे कॅश प्राइजही राहुलसाठी आलेले आहे. चेअरमॅन साहेबांच्या शुभ हस्ते आपण ते कॅश प्राइज देऊया. आणि राहुलही विचार करत असेल संपूर्ण स्पर्धा इतका चांगला खेळ नव्हता, बट फायनल मॅच मध्ये परफॉर्मन्स झाला. आतिशजी भामरे यांच्या वतीने 2000 रुपयाचे कॅश प्राइजही आहे, तेही आपण राहुलला देऊया. वेल प्लेड राहुल. त्यानंतर आपण देऊया बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आता रेग्युलर फॉर्मॅट कडे आपण वळत आहोत आणि बेस्ट फिल्डर एकच आपण देणार आहोत, दोन्ही फॉर्मॅटमध्ये कंबाईंड. आणि ही ट्रॉफी देण्याकरिता मी विनंती करतो अशोकजी भोईर साहेब, संजयजी भोईर साहेब, निवृत्ती भोईर साहेब या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करीत आहे की आपण समोर यायचं आहे. या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. ही ट्रॉफी आम्हाला माजी सरपंच वळ सन्माननीय सदाशिव गणपत पाटील यांच्याकडनं पुरस्कृत झाली, त्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. त्यानंतर देऊया बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आणि टोटल 6 कॅचेस त्यांनी या स्पर्धेमध्ये पकडल्या. आणि महत्वाची गोष्ट ही राहिली की त्यांचा संघ चॅम्पियनही बनला. सो आपण देऊया बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आतिश भामरे इज अ बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार ताऱ्या होऊन जाऊ द्या आतिश भामरेसाठी. 6 कॅचेस टोटल या स्पर्धेमध्ये त्यांनी पकडल्या. लाजवाब फिल्डिंग आपण त्यांची पाकली. आणि हे पारितोषिक देण्याकरिता सर्वप्रथम बेस्ट बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आपण देऊया रेग्युलर फॉर्मॅट. आणि ही ट्रॉफी आम्हाला सचिव महायुवक काँग्रेस सन्माननीय निलेश अनंता भोईर साहेबांच्या वतीने ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत झाली, त्यांचे विशेष आभार. तसेच जी स्पोर्ट्स बायसिकल आहे ते आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहे. सन्माननीय भागीरथजी पाटील साहेबांच्या वतीनेच ही आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहे. स्वर्गीय गोपीनाथ नथू पाटील यांचा स्मरणार्थ भागीरथजी पाटील साहेबांच्या वतीने ही स्पोर्ट्स बायसिकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. आणि देऊया द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बघा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटसाठी 2 दावेदार होते, त्याची मी माहिती देतो. आणि माहिती देणं गरजेचं कारण दोन्ही बॉलरचे विकेटही सेम आहेत. बट विकेट जेव्हा सेम असतात तेव्हा इकॉनॉमिकच्या जोरावरती आपण बेस्ट बॉलर देत असतो. या स्पर्धेमध्ये धनेश पाटील यांनी लाजवाब बॉलिंग केली, त्यांनी 7 विकेट काढले आणि 71 धावा खर्च केला. बट त्याच रेसमध्ये 7 विकेट काढले आणि 40 धावा खर्च केला. आणि संघाचं नाव भार्गव फायटर्स आणि प्लेयरचं नाव राम भोईर इज द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. भागीरथजी पाटील साहेब तसेच दिलीपजी पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ असे रामला पण देऊया द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ दे रामसाठी. लाजवाब बॉलिंग संपूर्ण स्पर्धेमध्ये रामनेही केली. एकंदरीत धनेश पाटीलचे मी कौतुक करेन, त्यानेही 7 विकेट घेतले. बट
71 धावा खर्च केल्या आणि इकॉनॉमीच्या जोरावरती आपण बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट देत आहोत राम भोईरला. वेल बोल राम. त्यानंतर आपण देऊया बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. सौभाग्यवती प्रेसिजाताई भागीरथ पाटील यांच्या वतीनं ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आणि स्पोर्ट्स बायसिकल जे आहे ते आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. स्वर्गीय गोपीनाथ नथू पाटील यांच्या स्मरणार्थ भागीरथजी पाटील साहेबांच्या वतीने ही स्पोर्ट्स बायसिकल आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि हे पारितोषिक देण्याकरिता मी विनंती करीत आहे. माजी सरपंच इंद्रपालजी भोईर साहेब, महादेव भोईर साहेब आणि चेअरमॅन साहेब अर्थातच भानुदास मधुकर भोईर साहेब या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. चला मला वाटतं की 30 ते 40 लोक चला कोण असेल बेस्ट बॅट्समन. कोण मोठा दादा बेस्ट बॅट्समन. चला देऊया. जास्त वेळ मी घेत नाहीये. रन्स बनवल्या 96 आणि फायनल मॅच मध्ये ऑलरेडी ते ऑरेंज स्लीव्स परिधान करूनच खेळत होते. संघाचं नाव भार्गव फायटर्स आणि आतिश भामरे ठरले द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार ताल्या होऊन जा. अंगडीचे आणि त्यानंतर आता आपण वळूया क्रमांक 3 ची ट्रॉफी आपण सर्वाधिक देणार आहोत. क्रमांक 3 सेमी फायनल पर्यंतचा त्या टीमचा प्रवास राहिला आणि लाजवाब तीही टीम खेळली आणि पाहिलं गेलं तर हॉट फेवरेट टीमही होती बट सेमी फायनलमध्ये काहीशा मिस्टेक्स राहिल्या. क्रमांक 3 ची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. श्रीमती येसुबाई मधुकर भोईर यांचा स्मरणार्थ श्रीमान वसंत भगवान भोईर साहेब तसेच चंद्रकांत भगवान भोईर साहेब आणि चेअरमॅन साहेब भामदास मधुकर भोईर साहेब यांच्याकडून ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. त्यांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय आणि मंचावरती इन्व्हाइट करतोय क्रमांक 3 श्रुती कन्स्ट्रक्शन टीम ओनर तसेच सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय आपण यायचं मंचावरती आणि ही ट्रॉफी देण्याकरिता रोशनदादा पाटील तसेच त्यांचा समवेत अरुणजी भामरे साहेब तसेच कपिल पाटील साहेब आणि तसेच हरिश्चंद्र भोईर साहेबांच्या शुभ हस्ते ट्रॉफी दिली जाते. एकदा जोरदार ताला होऊन जाऊ द्या श्रुती कन्स्ट्रक्शन टीमसाठी. श्रुती कन्स्ट्रक्शन टीमचा आपण चांगला खेळ पाहिला. सेमी फायनल पर्यंतचा त्यांचा प्रवास राहिला. वेल प्लेड टीम. त्यानंतर आपण देऊया रनर्स अप. त्यानंतर आपण देणार आहोत रनर्स अप ऑफ VPL 2025 सीझन 3. ही ट्रॉफी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली. ट्रॉफी आपण देणार आहोत रनर्स अपची आणि ट्रॉफी देण्याकरिता मी मंचावरनं दिलीपजी पाटील साहेब तसेच हरिश्चंद्रजी भोईर साहेब, महादेव भोईर साहेब, चंद्रकांतजी भोईर साहेब आणि इंद्रपालजी भोईर साहेब आणि तसेच चेअरमॅन साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया रनर्स अप. लास्ट सीझन चॅम्पियन होते आणि याही सीझन मध्ये चॅम्पियन सारखेच खेळले नरेश शेट ऑलराऊंडर्स टीम ठरलेली आहे रनर्स अप VPL 2025. एकदा जोरदार झाल्या
वेल प्लेड टीम नरेश शेठ ऑलराऊंडर्स. लाजवाब खेळ आपण पाहिला नरेश शेठ ऑलराऊंडर्स टीमचा. रनर्स अप ठरलेत BPL 2025. वेल प्लेड. त्यानंतर आपण देऊया प्लेयर ऑफ द टुर्नामेंट इन रेग्युलर फॉर्मॅट. रेग्युलर फॉर्मॅटमध्ये आपण प्लेयर ऑफ द टुर्नामेंट देणार आहोत. आपण प्लेयर ऑफ द टुर्नामेंट देऊया इन रेग्युलर फॉर्मॅट. चला सर्वांचे लक्ष इथे असू द्या. सर्वप्रथम मी विशेष आभार व्यक्त करतो माजी सरपंच वळ इंद्रपाल एकनाथ भोईर साहेबांचे, कारण त्यांच्या वतीनं प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. तसेच स्पोर्ट्स बायसिकल भागीरथ पाटील साहेबांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आली. तसेच कूलर आणि जो कूलर आहे प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी तो आम्हाला अंजना मवन भुईर यांचा स्मरणार्थ निलेक्ष अशोक भुईर ताईंकडनं पुरस्कृत करण्यात आलेला आहे. आणि आता आपण देऊया प्लेयर ऑफ द टुर्नामेंट इन रेग्युलर फॉर्मॅट. आता ऑलरेडी सकाळचे 4 वाजायला आले. 5 मिनिटं आणखीन जातील, हरकत नाही आहे. चला गेस करा कोण असेल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. कोणाला द्यायचा? आकाश किसको देने का? भावेशला द्यायचं. देऊया प्लेयर ऑफ द टुर्नामेंट इन रेग्युलर फॉर्मॅट. रन्स बनवला 111. थोडंसं करेक्शन मी करतोय. रन्स बनवला 74 आणि विकेट्स घेतले 7 आणि टोटल 111 पॉइंट्स त्या खेळाडूचे लागले. संघाचं नाव श्रुती कन्स्ट्रक्शन नसून संघाचं नाव नरेश शेठ ऑलराऊंडर्स आणि खेळाडूचं नाव भावेश इताडकर इज अ प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. एकदा क्रमांक 1 ची ट्रॉफी देण्याआधी आपण क्रमांक 1 ची ट्रॉफी देण्याआधी मी सन्माननीय हरिश्चंद्र भोईर साहेबांना विनंती करतोय की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आता गुड मॉर्निंग बोलावं लागेल. सर्वांना नमस्कार. VPL ना, आज इथे VPL च्या वर्ल्ड प्रीमियर लीगच्या बक्षीस समारंभाप्रसंगी उपस्थित वळ गावातील सर्व प्रतिष्ठित उद्योगपती आणि ग्रामस्थ आणि सर्व खेळाडू. खरं म्हणजे गेल्या 4 दिवसापासून ही स्पर्धा सुरू आहे आणि
अतिशय उत्कृष्ट नियोजन आयोजन केल्याबद्दल भानुदास भोईर आणि त्यांच्या सर्व टीमचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की अतिशय उत्कृष्ट स्पर्धा आयोजित केली आणि ज्या टीमला विजेतेपद मिळालं त्या टीमचं अभिनंदन करतो. उपविजेते, क्वार्टर फायनल आणि ज्यांनी भाग घेतला त्या सर्व टीमचं आणि त्या खेळाडूंचंही सुद्धा मी अभिनंदन करतो की अतिशय खेळ भावनेने ही स्पर्धा तुम्ही पार पाडली. आतिश भामरे ऐकून घ्या फक्त मी काय बोलतो. मी सर्वप्रथम आयोजकांचं धन्यवाद देतो की मागच्या स्पर्धेमध्ये मी इथेच भाषण केलं होतं आणि तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की ती स्पर्धा फक्त वळ आणि पूर्णा आयोजित होती. मी सांगितलं होतं वलपाडाही जॉईन करा आणि तुम्ही वलपाडा, वळ आणि पूर्णा अशी स्पर्धा घेतल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. ह्याच्या पुढेही अशीच एकजूट या तिन्ही गावांची ठेवावी. आणखी आता शॉर्टमध्ये चंद्रकांतनी सांगितले म्हणून आता तुम्ही खेळाडू आहात, तुम्ही सांगा मुंबई इंडियन्सची पहिली मॅच होती त्यावेळेस मुंबई इंडियनचा कॅप्टन कोण होता? हार्दिक पांड्या. पण तो खेळला का? नाही खेळला. का नाही खेळला? का बॅन का होतं? ओव्हर रेट. मग तुम्ही इथे काय करता? 4 दिवस बघितलं मी, तुम्ही एवढं टाईमपास करता. तर माझी आयोजकांना आता पुन्हा विनंती आहे, पुढच्या वेळेस जर कोणी जाणून बुजून टाईमपास केला तर ती टीम तुम्ही त्यांना फाईन लावा. जो काय फाईन तुमच्या नियमाप्रमाणे बसत असेल तो 100% पेनल्टी लावा. ही माझी विनंती आहे आणि तुमच्या जोडीला आम्ही आहोत. कारण खेळ म्हटलं की शिस्त भावना पाहिजे. मी जरी आज खेळ इथे आलो तरी मी सर्व मॅच बघितलेले आहेत आणि मलाही तो त्रास होत होता की तुम्ही हे योग्य नव्हे. तर शिस्तीचं पालन तुम्ही केलं पाहिजे. इथे कॉमेंटेटर ओरडतात, तुम्ही प्रॅक्टिस सराव बंद करा, तुम्ही लवकर मॅच सुरू करा. हे योग्य नाही. कारण रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत लोक तुम्हीच बघता असं नाही, हे यूट्यूबवर बघणारे सर्व हजारो लोकही बघत असतात. तर ह्या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे आणि पुढच्या वेळेस तुम्ही पेनल्टी लावण्याचा प्रयत्न करा. 100% केलंच पाहिजे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा अशीच एकजूट तिन्ही गावांची पुढील वर्षी तुम्ही ठेवाल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढच्या वर्षी असं होणार नाही. अतिशय चांगलं मनोगत साहेबांनी व्यक्त केलं आणि त्यात नंतर आपण क्रमांक 1ची ट्रॉफी दरम्यान इथे देणार आहोत. गेले 2 पर्व फार मेहनत केली बट यश नाही मिळालं. बट या 3ऱ्या पर्वामध्ये VPLचं चॅम्पियन बनण्याचं स्वप्न आतिश भामरे यांचं अखेरच पूर्ण झालं. सो आपण देऊया VPL 2025 सीझन 3 ची चॅम्पियन टीम भार्गव फायटर्स टीमला मी इन्व्हाइट करतोय आणि ट्रॉफी देण्याकरिता चेअरमन साहेब भानुदास मधुकर भोईर साहेब आणि संपूर्ण तसेच चंद्रकांतजी भोईर साहेब आणि संपूर्ण मान्यवरांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते वर्ल्ड प्रीमियर लीग 2025 सीझन 3 ची चॅम्पियन टीम भार्गव फायटर्स भेटू नेक्स्ट इयर. सो तोपर्यंत आणि विशेष मी आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये गतवर्षी चेअरमॅनचा रोल त्यांनी प्ले केला आणि फार मोठं नेतृत्व आणि योगदान आम्हाला त्यांचं लाभलं.
सन्माननीय भानुदास मधुकर भोईर साहेबांचे मी विशेष आभार व्यक्त करतोय. तसेच चंद्रकांतजी भोईर साहेबांचे आभार व्यक्त करतोय. वसंतजी भोईर साहेबांचे आभार व्यक्त करतोय. चैतन्यजी भोईर साहेबांचे विशेष आभार व्यक्त करतोय. कौस्तुभजी भोईर साहेबांचे आभार व्यक्त करतोय. आणि तसेच आमच्या सर्व संघ मालकांचे आभार व्यक्त करतोय. आणि ही स्पर्धा आणि संपूर्ण शिवमाता वर्ल्ड टीमचा फाट मध्ये या स्पर्धेमागे लागली. सर्वांचं कौतुक. आणि अशा प्रकारे ही स्पर्धा या चरणावरती समाप्त आहे. सो पुन्हा एकदा एक नवीन स्पर्धेमध्ये भेटू मित्रांनो. तोपर्यंत शुभरात्री. जय हिंद, जय भारत, जय क्रिकेट. धन्यवाद.